छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे। अलका पवन मुटेकर असे या महिलेचं नाव आहे। काही वर्षांपूर्वी अलका यांचा विवाह झाला होता। त्यांना एक 1.5 वर्षाची मुलगी देखील होती। काही दिवसांनंतर अलका या आपल्या वडिलांकडे माहेरी जाणार होत्या। त्यासाठी अलका यांनी आपल्या वडिलांना कॉल देखील केला होता। मात्र अचानक असं घडलं की गर्भवती अलकाने उचललं टोकाचं पाऊल। पती सतत दारू पिऊन छळ करायचा व वारंवार विनंती करूनही त्याचे विवाहबाह्य संबंध थांबले नव्हते। हे कृत्य नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर थांबवण्याचे त्याने कबूल देखील केले होते। मात्र तरीसुद्धा या महिलेचा त्रास काही कमी झालाच नाही। शेवटी कंटाळून 6 महिन्याची गर्भवती असलेल्या अलका पवन मुटेकर यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली। मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास पती घरी परतल्यानंतर ही संपूर्ण घटना त्याच्या निदर्शनास आली। आत्महत्येपूर्वी अलका यांनी आपल्या वडिलांना कॉल देखील केला होता। वडील आपल्या मुलीला घेऊन जाण्यासाठी काही दिवसांनी येणार होते। मात्र अलका यांनी तत्पूर्वीच आपलं आयुष्य संपवलं आणि त्यानंतर काही तासातच वडिलांना मुलीच्या मृत्यूचा कॉल गेला आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। या प्रकरणी अलका यांच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणामध्ये महिलेच्या पतीसह त्यांच्या भावाला अटक केली आहे। गर्भवती असतानाच या महिलेने आपल्यासोबतच आपल्या बाळाचं देखील जीवन संपवलं। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत। कितीही काय झालं तरी कोणीही असं टोकाचं पाऊल कधीही उचलू नका। काळजी घ्या व सुरक्षित राहा व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।